Hello students, now we are continuing with where we have left in the previous video. आपण 3 steps पर्यंत प्रॉब्लेम सॉल्व केला होता. तर स्टेप 4 आता आपण बघणार आहोत. स्टेप 4 इज सिम्प्लिफाईड लॉजिकल एक्सप्रेशन. म्हणजे आपण जे ग्रुपिंग करून घेतले वन्सचं त्याचं आता आपल्याला लॉजिकल एक्सप्रेशन लिहायचं आहे. फॉर each of the resulting groups we have to obtain the corresponding logical expression in terms of the input variables. This can be done by expressing the bits which are common amongst the gray code words which represent the cells contained within the considered group. Another way to describe the process of obtaining the simplified logical expression for a group is to eliminate the variables for which the corresponding bits appear within the group as both 0 and 1. म्हणजे आता आपण जे ग्रुपिंग केले वन्सचं त्याला आपल्याला एक्सप्रेशनमध्ये लिहायचं आहे. सपोज एखाद्या टर्ममध्ये एक व्हेरिएबल 0 आणि 1 दोन्हीच्या फॉर्मॅटमध्ये येत असेल तर आपल्याला तो कॅन्सल करून टाकायचा असतो. ठीक आहे, कसं करायचं ते आपण नेक्स्ट स्लाइडमध्ये बघूया. फायनली ऑल द ग्रुप वाईज लॉजिकल एक्सप्रेशन्स नीड टू बी कंबाईन ॲप्रोप्रिएटली टू फॉर्म द सिम्प्लिफाईड बुलियन इक्वेशन फॉर द आउटपुट व्हेरिएबल. द सेम प्रोसिजर मस्ट बी रिपीटेड फॉर एव्हरी आउटपुट व्हेरिएबल ऑफ द गिवन प्रॉब्लेम. सो प्रत्येक आउटपुट व्हेरिएबलसाठी इथे या केसमध्ये एकच आउटपुट व्हेरिएबल आहे वाय. काही प्रॉब्लेम्स असे असतात की जिथे आपल्याला 2 व्हेरिएबल्स घ्यावे लागतात, त्या केसमध्ये आपल्याला 2 एक्सप्रेशन्स मिळतील. For instance, in the example considered, the logical term for group 2 of SOP from solution is obtained as A bar C bar. This is due to the fact that this group has 0 as the common gray code word bit both along its rows as well as its columns, highlighted in figure 4a. This gives us literals A bar and C bar. Similarly, in the case of group 1 of POS form solution, we can obtain the logical expression as A plus B. For the time being, we are ignoring this POS, so I am not going to read this statement and I am not going to analyze this statement also. Just go to the next slide and see how we can write the expression. ओके, सो आता हे एक्सप्रेशन आपण कसं डिराईव्ह केलं. हा के मॅप आपण कन्सिडर करणार नाही बिकॉज इट इज पॉज फॉर्म. ओके, so here grouping is different, here writing is different, the expression writing pattern is different, so I'm not going to consider this for the time being. We will consider only this. So see the first group, this group. ह्या ग्रुपमध्ये आपण हे 2 वन्स आणि या 2 डोंट केअर टर्म्स घेतल्यात. While writing the expression, we need to see the corresponding rows and corresponding columns. ह्या 2 रोजमध्ये जो बिट चेंज होतोय म्हणजे 0 पण आणि 1 पण येतोय तो बिट कॅन्सल होणार. isn't it? Because A into A bar is 0. राईट. सो इकडे बघा, बी हा चेंज झाला इथे. बी बार आणि बी हे दोन्हीही इथे येत आहेत. सो बीचा व्हेरिएबल कॅन्सल आउट झाला. कुठला राहिला? फक्त 0 असणारा ए राहिला, म्हणजे ए बार राहिला. सिमिलरली या 2 कॉलम्समध्ये सी डी 0 0 आहेत आणि ते सी डी 0 1 आहे. सो जो बिट चेंज होतोय म्हणजे 0 पण आणि 1 पण दोन्हीही आहेत तो डी आहे. सो डी इथे कॅन्सल करायचा. because D bar is there and D is also there. So D will get cancelled out and we have only 0 variable of C. That means it is only C bar. So when we write expression for this particular group, the answer is A bar C bar. Okay, just I will go to next slide and I will show you in that expression. Here A bar C bar, ज्याला मी ग्रुप 1 म्हटलंय तिथे मी PPT मध्ये ऑलरेडी त्याला ग्रुप 2 असं नाव दिलंय, बट द एक्सप्रेशन इज द सेम, A bar C bar. Now we go to previous slide and let's work out the next expression. Okay, now consider again next bigger group. हा 1 हा 1 हा 1 आणि हा 1
ह्या चारही वन्सला आपण एकत्र ग्रुप केलं तर ह्या 2 रोज बघायच्या आणि हे 2 कॉलम्स बघायचे. ह्या 2 रोजमध्ये कुठला व्हेरिएबल कॅन्सल होईल? बघा, ए चेंज होतोय पण बी 0च राहतोय. सो फक्त बी बार राहिला. आणि या 2 कॉलम्समध्ये कुठला व्हेरिएबल चेंज झाला? सी चेंज झाला, 0 आणि 1. पण डी तसाच राहिला, म्हणजेच डी बार राहिला कारण 0 आहे. सो ह्या चारीचं एक्सप्रेशन काय आलं? बी बार अँड डी बार. ओके, वी गो टू नेक्स्ट. सी हिअर, ग्रुप 1 द एक्सप्रेशन इज बी बार डी बार. तुम्ही आत्ता हे ग्रुप आहेत ते कम्प्लिटली इग्नोर करा कारण याचंच रिप्रेझेंटेशन ते इकडे आहे जे पॉस फॉर्ममध्ये आहे. त्याचं रिप्रेझेंटेशन उलटं होतं. ओके, सो आपण हे आत्ता इग्नोर करतोय. आपण आत्ता फक्त हे बघत आहोत. सो बी बार डी बार 4 ग्रुपमधून मिळाला, 4 वन्सच्या ग्रुपमधून. ए बार सी बार 4 वन्सच्या ग्रुपमधून मिळाला. आता आपल्याला उरलेली ही टर्म्स बघायचे आहेत. जस्ट आय विल शो यू हाऊ द एक्सप्रेशन्स आर डिराइव्ड. आता हे 2 वन्स, हे 2 वन्स बघा, ह्याची रो आणि ह्याचे करस्पॉन्डिंग कॉलम्स, म्हणजे हे 2 कॉलम्स बघायचे आणि ही रो बघायची. आता हे सिंगल रो असल्यामुळे इथे कुठलंच व्हेरिएबल कॅन्सल होणार नाही. हे दोन्हीही आपल्याला घ्यावेच लागणार आहेत. पण या 2 कॉलम्समध्ये एक व्हेरिएबल कॅन्सल होणार. कुठला कॅन्सल होणार? सी कॅन्सल होणार कारण सी बदलतोय, डी तसाच राहतोय. सो एक्सप्रेशन काय आलं? ए बार बी डी. ए बार बी डी. बघा, A bar B D, group 3. Similarly, if you work out for these next 3 groups, you will see that in similar fashion we have derived these expressions. And finally we get y is equal to B bar D bar plus A bar C bar plus A bar B D plus B C bar D plus A B bar C plus A C D bar. इथे आपण स्टॉप करणार आहे. त्यांनी परत नेक्स्ट एक्सप्रेशन घेतले, हे पॉज फॉर्ममध्ये घेतले जे आत्ता आपण इग्नोर करतोय. एक्झाममध्ये कुठल्याही फॉर्ममध्ये तुम्ही एक्सप्रेशन लिहिलं तरीसुद्धा फुल मार्क्स मिळतात. इट इज नॉट दॅट ओनली यू हॅव टू राईट इन पॉज फॉर्म or soft form. So soft form is easier, we will follow that only, and post form we will ignore. But if asked in the question that particularly you have to write for the post form, you can easily write. फक्त एक्सप्रेशन आहे, आपल्याला माहिती आहे की 0साठी आपण तेच व्हेरिएबल घेतो आणि 1साठी बार घेतो. ठीक आहे. सो हिअर वी हॅव सॉल्व द प्रॉब्लेम. आता नेक्स्ट स्टेप काय राहिली? याचं गेट लेवलचं इम्प्लिमेंटेशन. स्टेप 5, लास्ट स्टेप, सिस्टीम डिझाईन. कारण प्रॉब्लेम काय होता? वी हॅव टू डिझाईन अ सिस्टीम which is using basic gates or logic gates. Having obtained the simplified logical expression, we can decide on the type and the number of gates required to realize the expected logic for every bit, which further results in the complete design of the desired system. सो जे आउटपुट एक्सप्रेशन आपण आता डिराईव्ह केले ते आपल्याला गेट लेवलला इम्प्लिमेंट करायचं आहे. Thus, the digital system corresponds to SOP and POS forms of solution for the given example can be designed using basic logic gates like NOT, and OR as shown in figure. So we directly go to next slide. Okay, so here you can see that we have derived the expression using logic gates. हे आता मी इग्नोर करते कारण हे POS फॉर्मचं आहे. हे आपण बघणार आहोत बिकॉज इट इज सॉप फॉर्म. फॉर एक्झाम्पल आपण बघितलं होतं की ए बार आणि सी बारचं एक एक्सप्रेशन होतं, राईट. बघा इथे ए आहे, ए व्हेरिएबल ॲज इट इज एक लाईन काढली आहे, त्याला इन्व्हर्ट केलं आहे, हा इन्व्हर्टर आहे आणि इन्व्हर्ट करून एक लाईन खाली घेतली. सो ही लाईन झाली एची, नेक्स्ट लाईन झाली ए बारची. सिमिलरली ही बीची लाईन आहे, त्यालाच इन्व्हर्ट केलेली बी बारची लाईन. देन सी and inverted C bar, then D and inverted D bar. सो आपल्याकडे आता प्रत्येक व्हेरिएबलचं आणि त्याच्या कॉम्प्लिमेंटची एक सेपरेट लाईन अवेलेबल आहे. आपल्याला फक्त जोडायचं आहे आणि गेटला कनेक्ट करायचं आहे. सो इफ आय वॉन्ट टू कनेक्ट ए बार इंटू सी बार, आय विल राईट अ डॉट हिअर
connect it to a gate, AND गेट, कारण आपण मल्टिप्लाय करायचं आहे, ए बार इंटू सी बार करायचं आहे ना, सो मल्टिप्लिकेशन म्हणजे AND गेट. ए बार घेतला आणि हा सी बार घेतला, सो ही टर्म झाली ए बार सी बार, ती दिली ऑरला, कारण त्याच्यात आपल्याला प्लस करायच्या आहेत बाकीच्या टर्म्स. ही आहे बी बार डी बारची टर्म, ती पण त्या दिली ऑरला, सो इट विल बी बी बार डी बार प्लस ए बार सी बार प्लस सिमिलरली ह्या सगळ्या टर्म्स आपण कनेक्ट केल्या आहेत आणि ऑरला दिल्या, ह्याचं आउटपुट असणार आहे आवर डिझायर्ड आउटपुट ऑफ द डिझायर्ड सिस्टीम. सो सिमिलरली प्रॉब्लेम्स येतात एक्झाममध्ये, आपल्याला एक प्रॉब्लेम स्टेटमेंट देऊन त्याची सिस्टीम डिझाईन करायची असते, ह्या सगळ्या स्टेप्स फॉलो करायच्या आहे. फर्स्टच व्हिडिओ असल्यामुळे कदाचित कॉम्प्लिकेटेड वाटेल, बट इट इज व्हेरी इझी. वेन वी प्रॅक्टिस इट, इट विल बी व्हेरी इझियर टू यू. ओके. So this is one example I want you to solve in your notebooks. Simplify the Boolean expression f of a, b, c, d, e, which is equal to summation of m 0, 3, 4, 7, 8, 12, 14, 16 using K-map. फक्त सिम्प्लिफाय करायचं आहे, म्हणजे तुम्हाला के मॅप ड्रॉ करायचा आहे, त्याच्यामध्ये मीन टर्म्स लिहायचे आहेत, ग्रुपिंग करायचं आहे आणि एक्सप्रेशन राईट डाऊन करायचं आहे. ठीक आहे. गेट लेवलचं इम्प्लिमेंटेशन ह्याच्यात मी इन्क्लूड केलेलं नाही आहे, कारण 5 व्हेरिएबल्स आहेत. और जस्ट यू डू वन थिंग, टेक इट ॲज 4 व्हेरिएबल ए बी सी डी आणि फक्त 14पर्यंत घ्या, 16ला घेऊ नका. ओके. सो आय विल जस्ट करेक्ट इट हिअर. जस्ट don't get this condition, 16 don't take only up to 14 and don't take e. Write 4 variable K map, function ABCD and summation of min terms 0, 3, 4, 7, 8, 12, 14. Write K map, it will be 4 variable K map similar to which we have covered in this video, and write for expression simplify by grouping number of ones, write in SOP form. Okay, so we will stop here. Thank you for watching.